आपला करता भाऊ व्हेंटिलेटरवर असताना, राहील की जाईल याची खात्री नसताना सोनाली आपलं कुटुंब सांभाळायला खांबासारखी पाय रोवून उभी राहिली. त्या काळातला ताण तिने कसा हाताळला असेल याचं तिच्या कुटुंबियांना आजही अप्रूप वाटतं. माणसं अशा प्रसंगात हातपाय गाळून बसतात, पण मोठ्या भावाच्या आजारपणात कदाचित उद्ध्वस्त झाला असता असा व्यवसाय सोनालीने खमकेपणाने सांभाळला. सोनाली केवळ 22 वर्षांची होती. नुकतीच पदवीधर झाली होती. भाऊ निलेशच्या आजारपणात हॉस्पिटलच्या धावपळीत व्यवसायाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. 10-1 दिवसात सोनालीला अंदाज आला की आपला भाऊ आता काही लवकर उठत नाही. व्यवसाय आपल्यालाच हातात घ्यायला हवा. लिव्ह अँड लायसन्स रजिस्ट्रेशन हा भावाचा बिझनेस. निलेश अभंग महाराष्ट्र शासनाचा ऑथोराइज्ड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. कल्याण डोंबिवली हे होम ग्राउंड असलं तरी निलेशचा व्याप महाराष्ट्रभर पसरलेला आहे. या व्यवसायात मुली फारशा नाहीत. फार तुरळक, नाके बराबर झोकून देऊन काम करणाऱ्या मुली तर नाहीच नाही. मुश्किलीनं 2-4% मुली असतील. एका बाजूला प्रचंड घालमेल, घरच्यांची, नातेवाईकांची, मित्रांची हॉस्पिटलकडे असलेली धावपळ आणि दुसऱ्या बाजूला सोनालीची व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठीची तगमग. अखेर विचारपूर्वक तिने सूत्र हातात घेतली. खर्च थांबत नसतात, म्हणून रोजची, महिन्याची आमदनी पाहिजेच ही गोष्ट तिने वेळेवर ओळखली होती. मार्केटिंग, गृहभेटी, वक्तशीरपणा या गोष्टी सोनालीने जपल्या. स्पर्धा होती, पण त्यातही तिने व्यवसाय वाढवला. परिस्थितीला ती थेट भिडली होती. हॉस्पिटलमध्ये भावाला भेटायला जायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कधी तणाव नसायचा. तू फक्त बरा हो, काम व्यवस्थित चालू आहे, पैशा पाण्याचं टेन्शन घेऊ नकोस, आपल्याकडे भरपूर काम आहे आणि मी ते करत आहे, असं ती सांगायची. हळूहळू तिला कल्याण डोंबिवलीचे रस्ते समजत गेले, माणसं समजत गेली, त्यांच्याशी कसा संवाद करायचा हे समजत गेलं. या कामात मावशी जनाबाई तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या. निलेश म्हणतो की हे काम करता करता तिचा वाढलेला आत्मविश्वास, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व झालेलं पाहणं फार आनंददायी आणि अभिमान वाटण्यासारखं होतं. आकाश मिळालं की मुली स्वच्छंदपणे आत्मविश्वासाने आभाळ कवेत घेतात. याचं नेमकं उदाहरण सोनाली आहे. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने बघा लोकचळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार 2024 सोनाली अभंग यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपल्याला विनंती, आपण सोनाली अभंग हिला मानचिन्ह, सावित्रीची प्रतिमा आणि 2000 रुपये रोख देऊन तिचा सन्मान करूया. फातिमा बी सावित्री पुरस्कार 2024 सोनाली अभंग यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सोनाली, मनापासून अभिनंदन. तू या पुरस्काराला उत्तर म्हणून 2 शब्द बोलावंस अशी विनंती. मला तर खूप काय बोलावं ते कळत नाही. खूप आनंद होतोय. सॉरी. सर्वात आधी तर मी कायद्याने बघा लोक चळवळीचे अध्यक्ष राधा सोनकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे आभार मानते की त्यांनी मला सावित्रीबाई, फातिमा बी सावित्रीबाई या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. सावित्रीबाई फुलेंमुळे आज मुली एवढ्या पुढे जातात, शिकतात. आणि मी एवढं सांगेल की आपल्यासमोर कुठलीही परिस्थिती येऊ द्या, त्या परिस्थितीत खचून न जाता प्रयत्न करायला हवे. कारण की जर जे वाईट दिवस आज असतात ते कायम टिकून राहत नाही आणि त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. आणि तेच मी केलं आणि मी हे अनुभवलं आहे स्वतः. आणि पुढेही मी सगळ्यात हेच सांगेल की पुढे जात राहायचं, वाट कशी खडतर असली तरी पण. आणि मी सर्व 4 सावित्रींच्या लेकींचे अभिनंदन करते ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. धन्यवाद. थँक्यू सर.